महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. ई-पाश मशीनचा बोजवारा. भंडाऱ्यात गरिबांच्या राशनवर डिजिटल कुऱ्हाड. भंडारा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये ई-पाश मशीनमधील सततच्या तांत्रिक बिघाडांमुळे राशन वितरण व्यवस्था कोलमडली आहे. कार्डधारकांचा अंगठा 15-20 वेळा घेऊनही व्यवहार फसत असल्याने दुकानासमोर रांगा, वाद आणि तणावाचे वातावरण आहे. मोबाईल व OTP नसलेल्या गरीब वृद्ध महिलांना रिकाम्या हाताने परतावे लागत असून दुकानदारांनाही नागरिकांचा रोष सहन करावा लागत आहे. शासनाच्या अपयशी डिजिटल यंत्रणेचा फटका थेट गरिबांच्या पोटावर बसत असल्याचा आरोप होत आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ई-पाश मशीन त्वरित बदलण्यात याव्यात, बायोमेट्रिक ऐवजी पर्यायी व्यवस्था लागू करावी, तसेच OTP सुविधा सर्व कार्डधारकांसाठी खुली करावी, अशी ठाम मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटना व कार्डधारकांकडून करण्यात येत आहे. सर, ते राशन घ्यायला येतो आम्ही. जो मशीन थंब लावतो ती मशीन आहे ज्यातून म्हणजे राशन कार्डाची जो पास निघते ती थंब लागत नाही आणि मोबाईलचे OTP पण बराबर येत नाही आणि जो आईज घेतात ते पण खूप त्रास देते आणि आम्ही कामधंदेवाले लोक, आम्हाला प्रॉब्लेम आहे याच्यापासून. तर तुम्ही दुसरी मशीन द्यावं, हे आमची म्हणजे कृपा आहे शासनाला. मी वाल्मिक लांजेवार, तालुका अध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना लाखनी. मागील 8 वर्षापूर्वी ई-पॉस मशीनद्वारे धान्याचं वाटप करण्यात येत आहे. तेव्हापासून आतापर्यंत ह्या मशीनमध्ये नेहमी समस्या राहिलेल्या आहेत. सुरुवातीला आम्हाला 2G सिम देण्यात आलं होतं. त्यावेळेससुद्धा आम्हाला स्वतःच्या पैशाने वायफाय घेऊन आपल्या याच्यावर मशीन चालवावं लागत होती. त्याच्यानंतर जो फिंगर आम्ही ज्याच्यावर घेतो स्कॅनर, तो L0 होता. L0 असताना आम्हाला खूप समस्या यायच्या. त्यावर शासनाने मग काय केलं, L1 स्कॅनर पाठवलं. L1 स्कॅनर हा मागील 2-3 महिन्यापासून लागण्यात आलेला आहे. पण या स्कॅनरवर L0पेक्षा जास्त समस्या निर्माण होत आहे. कार्डधारकांचे याच्यावर थंबच नाही आहेत. एकेका कार्डधारकांना 15-15, 20-20 वेळा थंब घ्यावं लागतात, तेव्हा पण सुद्धा होत नाही. काही लोकांकडे मोबाईल OTPचे ऑप्शन असल्यामुळे OTPवर मॅक्झिमम लोकांनी आम्ही यावेळेस राशन वाटप केलेलं आहे. आणि पण ज्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे जे गावखेड्यातले आहेत त्यांना फार समस्या निर्माण झालेली आहे. त्यांचे आयख्यानसुद्धा होत नाही. आणि अशा परिस्थितीत राशन दुकानदारांना आणि कार्डधारकांनासुद्धा दोघांनाही मानसिक त्रास होत आहे, त्यांना शारीरिक त्रास होत आहे. ये जा हे वाढलेले आहेत दुकानदारांच्याकडे आणि ते दुकानदारांना अक्षरशः शिवा देऊन जातात की हे तुमच्या कायचे हा लावला नेहमीचा आहे यशस्वी भानगड. या आपल्या गावठी भाषेत पण सुद्धा शिवा देतात आम्हाला. त्यामुळे आम्हालासुद्धा हा खूप मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आम्हाला शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करावे आणि आम्हालासुद्धा आणि कार्डधारकांनासुद्धा या संकटातून मुक्त करावे.